आज आपण करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे की राष्ट्रीय सहकार धोरण 2025चा मसुदा कोणी तयार केला? तर ते आहे सुरेश प्रभू समिती। तर या सहकार धोरणाची उद्दिष्ट काय आहेत की 2034 पर्यंत GDP क्षेत्रातील सहकाराचा वाटा तिप्पट करणे आहे आणि 50 करोड लोकांना सक्रिय सहकाराशी जोडणे आहे। आणि ध्येय काय आहे तर सहकार से समृद्धी माध्यमातून 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करणार आहे। दुसरा प्रश्न आहे की राष्ट्रीय सहकार धोरण 25 प्रमाणे ध्येय साध्य करण्यासाठी किती स्तंभांची रचना आहे? तर ते टोटल 6 स्तंभ आहेत। देन भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे गोवा। आणि ते जे एकात्मिक ऑन्कोलॉजी सेंटर आहे त्याचं नाव प्रयास आहे आणि जे की गोवा येथे स्थापन करण्यात आलेलं आहे। स्वतःचे सर्च इंजिन असणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे कर्नाटक। जसे सर्च इंजिन्स असतात क्रोम वगैरे, तर तसंच सर्च इंजिन पंजाब राज्याने स्वतःसाठी बनवलेलं आहे। तेलंगणाने SC वर्गीकरण लागू करण्यासाठी कोणती समिती आणली आहे? तर ती आहे शमीम अख्तर समिती, तेलंगणा SC वर्गीकरण करण्यासाठी। नंतरचा प्रश्न आहे की भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा। तर ते 52वे सरन्यायाधीश आहे, हे तर आपल्याला माहीत आहे। ते भारतातील देशातील दुसरे दलित न्यायाधीश आहेत, म्हणजे सरन्यायाधीश आहेत। आणि ते नागपूर बार असोसिएशनचे 3रे सदस्य आहेत। तर हे तिन्ही पण विधानं बरोबर आहेत। आणि जे हे 52वे सरन्यायाधीश आहेत, तर 51वे होते धनंजय चंद्रचूड आणि 50वे होते उदय लळित सर। गेटवे ऑफ इंडियाला डिसेंबर 24मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ज्या 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्षाच्या घटना असतात त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात आयोगाद्वारे। सो गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण झाली डिसेंबर 24मध्ये। हा तर इथे मी ऑप्शन्स नाही दिले, डायरेक्ट उत्तरच दिलं आहे। 1ली ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी 29 भाषांमध्ये यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी NCERTने कोणासोबत करार केला आहे? तर गुगलसोबत करार केला आहे। तर प्रश्न असाही विचारू शकतात की किती भाषांमध्ये यूट्यूब चॅनल चालू केलं आहे? तर 29 भाषांमध्ये। आणि NCERTने कोणासोबत करार केला आहे? तर गुगलसोबत। तर आज आपण असे 7 ते 8 प्रश्न बघितलेत, उरलेले प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात।